मागील भागामध्ये आपण बघितलं, रुद्रांशला कळलं तर तो तर तिथे जाणारच. उगीच त्या माणसाने त्याला काही केलं तर? नाही नाही, त्याला हे कळायला नकोच. असा विचार करून सौरभने त्या नंबरची कॉल हिस्ट्री डिलीट केली. पुढे रात्री 8 वाजता पूर्वी आणि अहिल्याबाई किचनमध्ये होत्या. दिनेशराव तिथेच हॉलमध्ये तानीसोबत गप्पा मारत आरामात बसले होते. मध्येच तिच्यासोबत खेळतही होते. रुद्रांश त्याच्या रूममध्ये आला. तो मोबाईल घेऊन बसला नाही, तेच त्याला अंजूची आठवण झाली. दिवसभरामध्ये तो तिला पूर्ण विसरला होता. तो लगेच कॉल लिस्ट बघणार, तेच त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे तिचा नंबर नाही. तो स्वतःलाच टपली मारत हसला आणि मग तिचे फोटोज बघू लागला. खरंच खूप गोंडस होती ती. त्याला ती जेव्हा जेव्हा पडली आणि त्याने तिला सावरलं ते क्षण आठवू लागले. ओठांवर लगेच स्मित हास्य पसरलं. इकडे सौरभने त्याचं काम उरकलं. त्याने रुद्रांशच्या रूममध्ये येऊन पाहिलं तर तो मोबाईलमध्ये बघून गालात हसत होता. अरे वा, हा असा का हसत आहे? मुलीचा फोटो असेल का? हट, हे शक्यच नाही. पण खरंच असेल तर? लेट्स चेक. असा विचार करून तो हळूच आवाज न करता रुद्रांशजवळ आला. तो त्याचा मोबाईल हिसकावून घेत म्हणाला, कुणाला बघून हसत होतास, बघू देत तरी. ए सौरभ. रुद्रांशने मोबाईल घ्यायला बघितला तसा सौरभ पळाला. तू ना मोबाईल दे. रुद्रांश त्याच्या मागे पळत ओरडला. ना ना ना, सौरभ स्वतःला वाचवून सूर लावत म्हणाला. पळता पळता त्याने अंजूचा फोटो बघितला आणि त्याची स्पीड कमी झाली. रुद्रांश पटकन त्याचा मोबाईल हिसकावून घेत म्हणाला, व्हेरी बॅड. इट इज नो व्हेरी ब्युटिफुल शी इज. आईबाबांना माहिती आहे का? सौरभने हसतच विचारलं. रुद्रांशने त्याच्याकडे थोडंसं घाबरून पाहिलं. सौरभ खोडील हसत होता. सौरभ, नो. रुद्रांश त्याच्याजवळ नजर रोखत म्हणाला. सौरभ मागे जात बोलला, एस ब्रो. नो. रुद्रांश नजरेने जरब देत म्हणाला. एस ब्रो. सौरभ खाली पळत म्हणाला. हा मुलगा. असं बोलून रुद्रांश पण त्याच्या मागे पळाला. बाबा, एक खुशखबरी आहे. सौरभ दिनेशरावांजवळ बसत म्हणाला. त्यांनी हसत विचारलं, कसली रे खुशखबरी? तू काय प्रेमात वगैरे पडलास की काय? तितक्यात रुद्रांश तिथे आला. तो सौरभला इशारा करतच नाही म्हणाला. नजरेनेच धमकी देत होता तो. सौरभ त्याला इग्नोर करून म्हणाला, मी नाही बाबा, तुमचे लाडके IPS ऑफिसर. काय? खरंच? दिनेशरावांनी रुद्रांशकडे बघून आनंदाने विचारलं. रुद्रांशला काय बोलावं ते सुचेना. तो मानेवर हात ठेवून इकडे तिकडे बघू लागला. मध्येच दिनेशराव हसत म्हणाले, छे छे, रुद्र काही तुझ्यासारखा नाहीये. ए लो. अहो खरंच? हवं तर त्यालाच विचारा तुम्ही. सौरभ रुद्रांशकडे हात करत म्हणाला. रुद्रांशने आता सौरभकडे चिडून बघितलं. काय मग चिरंजीव, खरं बोलतोय का हा? दिनेशरावांनी त्याला विचारलं. कशाबद्दल बाबा? रुद्रांशने कसं तरी हसत विचारलं. तो तिथे बसला तसे ते म्हणाले, हेच की तुम्ही प्रेमात. काहीतरीच बाबा, तुम्ही याच्या बोलण्याकडे कुठे लक्ष देता? तो थोडंसं सिरियस असल्याचा आव आणत म्हणाला. अरे कसला आहेस रे? बाबा, तुम्ही त्याचा मोबाईल बघा. मी खरं बोलतोय की नाही ते आता प्रूव्ह होईल. सौरभ मोठ्याने म्हणाला. काय प्रूव्ह करायचे तुला? पूर्वीने किचनमधून प्लेट्स घेऊन येत विचारलं. तिच्या मागून तानी पण एका हातात तिची डॉल आणि दुसऱ्या हातात वॉटर बॉटल घेऊन आली. बरं झालं तू आलीस. तुला तर माहीतच असेल ना त्या मुलीबद्दल? सौरभने पूर्वीला विचारलं. पूर्वीने भुवया उडवत रुद्रांशकडे पाहिलं. रुद्रांश फक्त तिलाच कळेल असं मान हलवत नको म्हणाला. कोणती मुलगी मामा? अंजू का? तानीने दिनेशरावांजवळ बसत विचारलं. रुद्रांशने चमकून पाहिलं तिच्याकडे. सौरभ खुश झाला. त्याने लगेच तानीला गोडी लावत विचारलं. हो, अंजूच? किती हुशार आहे आमची पिल्लू. कुठे भेटली ग तुम्हाला ही अंजू? रुद्रांश पूर्वीकडे बघून तिला गप कर म्हणाला. ती हसली. ती तानीला बोलणार तेच तानी म्हणाली, गोव्याला. मला खूप आवडली ती. आणि मामाला? सौरभने खोडीलपणे विचारलं. मामाला पण. आमच्यासोबत फोटोज पण काढले तिने. थांब मी दाखवते तुला. असं म्हणून तानी पूर्वीला म्हणाली, मम्मा फोन दे ना तुझा. आत आहे जा, पूर्वी तानीला म्हणाली. तीही लगेच आत गेली. रुद्रांश तिला तोंड पाडतच काय ताई म्हणाला. तिने तिचा कान पकडला. रुद्रांश आता डोक्यालाच हात लावून खाली बघत बसला. सौरभ मस्त रुद्रांशची मजा घेत होता. तो शेवटचा डाव टाकत म्हणाला, बेटा, आता डोक्याला हात लावून उपयोग नाही. खरं काय ते सांग. आणि तुला आवडत नसेल तर माझ्यासाठी बघा. ए, वहिनी होणार आहे ती तुझी, समजलं ना? रुद्रांश त्याच्याकडे बोट करून दम देत म्हणाला. सौरभ मोठ्याने हसला. त्याने हाताची घडी घालून दिनेशरावांकडे बघितलं. रुद्रांशला कळून गेलं तो काय बोलून गेला ते.
त्याने पटकन बोट खाली घेतलं. दिनेश रावांनी भुवया उंचावल्या तसं त्याने नजर चोरत खाली पाहिलं. पूर्वी तोंडावर हात ठेवून हसत उभी होती. तिच्या मागे ताट घेऊन उभ्या असलेल्या अहिल्याबाई पण त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होत्या. त्याचं आता दिनेश रावांकडे बघण्याचं धाडस होईना. त्याने हातावर हात घासत हळूच त्यांच्याकडे बघितलं. ते हाताची घडी घालून त्याच्याकडेच बघत होते. त्यांनी पुन्हा भुवई उडवून काय असं विचारलं. रुद्रांश मानेला झटका देत हलकसा हसला आणि खाली बघत कपाळावर बोटाने खाजवलं. आईला हा लाजला? सौरभ खाली वाकून बघत म्हणाला. सगळेजण आता मोठ्याने हसायला लागले. मी तुम्हाला सांगणारच होते, पण हा नको बोलला म्हणून गप्प बसले. पूर्वी प्लेट घेऊन खाली बसत म्हणाली. 1 मिनिट. अहिल्याबाई आणलेले ताट टेबलवर ठेवत म्हणाल्या. त्यांनी रुद्रांश जवळ बसत उत्साहित होऊन विचारलं. खरं सांगतोयस ना रुद्र? तो आता एक सुस्कारा सोडत म्हणाला. हो ग आई. तिच्याबद्दल खूप काही माहीत नाही, पण जितकं कळले तितक्यातच ती तुला पसंत आहे. त्या हसून म्हणाल्या. त्याने होकारार्थी मान हलवली. चला, टेन्शन मिटलं माझं. मला तर भीती वाटत होती की माझा मुलगा ब्रह्मचारीत राहतो की काय. त्या सुस्कारा सोडत म्हणाल्या. आई. तो हलकसं लाजत म्हणाला. तसे सगळेजण पुन्हा हसू लागले. हे बघा आजोबा. तानी मोबाईल घेऊन येत म्हणाली. तिने दिनेश रावांसमोर मोबाईल धरला. त्यांनी अंजूचा फोटो बघून मग रुद्रांशकडे पाहिलं. ते आता काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. छान आहे ना आजोबा? मामा तर तिला चोरून चोरून बघत होता. तानी फिदी हसत लाडीकपणे म्हणाली. ए लब्बाड. रुद्रांश तिला एका हाताने जवळ ओढत हळूच ओरडला आणि तिला हलकेच हातावर मारलं. सगळेजण गालातल्या गालात हसू लागले. आ आ मम्माला पण माहिती आहे? हो ना गं मम्मा? तिने बारीक तोंड करत विचारलं. पूर्वी मान हलवत हो म्हणाली. ओ, बघू देत तरी मला. पहिल्यांदाच कोणत्या मुलीला असं पाहिले यांनी. नक्कीच खास असणार. अहिल्याबाई दिनेश रावांकडून मोबाईल घेत म्हणाल्या. त्या अंजूचा फोटो पाहून प्रभावित होत म्हणाल्या. मुलगी दिसायला तर गोड नि सोजवळ आहे. ते आहे, संस्कारी पण दिसत आहे. दिनेशरावही लगेच म्हणाले. रुद्रांश गालामध्ये हसला. स्वभाव पण खूप गोड आहे आई तिचा. पिल्लूला तर एका मिनिटात आपलंसं करून घेतलं तिने. मी तर म्हणते 2च दिवसात भेटून घेऊ आपण. काय म्हणता बाबा? पूर्वीने मोठ्या उत्साहात बोलून विचारलं. नाही, नको. रुद्रांश मध्येच ओरडला. त्यांनी पाहिलं तर त्याचा हसरा चेहरा अचानक सिरियस झाला होता. का रे? सौरभने त्याला विचारलं. तू काळजी करू नकोस. तुझी केस संपत नाही तोपर्यंत नाही भेटणार आम्ही तिला. दिनेशराव रुद्रांशकडे बघत बोलले. रुद्रांश समाधानपूर्वक हसला. न सांगताच दिनेशरावांनी त्याची मजबुरी समजून घेतली होती. अच्छा, म्हणजे अजून लग्न पण नाही झालं आणि हे महाराज आत्ताच इतकी काळजी करायला लागले. नॉट बॅड. सौरभ टाळी वाजवत म्हणाला. लग्न? मामाचं लग्न होणार आहे? तानीने खुश होऊन विचारलं. हो पिल्लू, तुझी आवडती अंजू तुझी मामी होणार आहे आता. अहिल्याबाई तिचे गाल ओढत म्हणाल्या. खरंच मामा? तानीने रुद्रांशकडे बघत विचारलं. तो मान हलवत हो म्हणाला. ये, थँक्यू मामा. लव्ह यू. तानी त्याच्या सोफ्यावर चढत म्हणाली आणि तिने त्याला गालावर किसी देऊन त्याला मिठी मारली. त्यानेही तिला किसी दिली. मुलगी अजून घरातही आली नाही, पण तिच्या येण्याच्या विचारानेच घरात किती प्रसन्नता आली आहे, नाही? अहिल्याबाई खुश होऊन म्हणाल्या. तू तुझी केस लवकर सॉल्व्ह कर मग, म्हणजे लगेच तिला आणि तिच्या घरच्यांना भेटायला. तिची एक्झाम झाली की लगेच कार्यक्रम उरकून टाकू आपण. पूर्वी रुद्रांशला म्हणाली. अरे तुम्हाला जेवायचे आहे की नाही? माझ्या पोटातले उंदीर मामा पण ओरडायला लागले. तानी रुद्रांशपासून बाजूला होत म्हणाली. तसे सगळेजण मोठ्याने हसले. अहिल्याबाई व पूर्वी लगेच उठल्या. त्या जेवणाचं बाहेर घेऊन आल्या. त्यांनी मग गप्पा मारतच जेवण उरकलं. अंजूचा विषय निघाल्याने घरात खरंच एक वेगळीच प्रसन्नता, उत्साह व चैतन्य पसरलं होतं. दिनेशरावांच्या हल्ल्याने आलेलं टेन्शनही कुठल्या कुठे पळून गेलं होतं. रुद्रांश आज खूप खूप खुश होता. लवकरात लवकर अंजूला भेटायचं होतं आता त्याला. टेन्शनमध्ये होता तो सौरभ. त्याच्या रूममध्ये एरझारा घालत तो सारखा त्याची वॉच बघत होता. 9:30 झालेले होते. मध्येच त्याचं लक्ष मिररमध्ये गेलं. त्याने स्वतःला निरखून पाहिलं. ट्रिमर घेऊन मग तो केस व बिअर्ड ट्रिम करत बसला. आता 10 वाजायला फक्त 10च मिनिट्स राहिले होते. काय करू? तो कॉल जर रुद्रांशनी रिसीव्ह केला तर त्याला कळेल की मी त्या माणसाशी बोललो आहे. काही करून तो कॉल रिसीव्ह करायला हवा. सौरभ स्वतःशीच बडबडला.
तो रुद्रांशच्या रूममध्ये आला. हे काय, तू चक्क तुझी बियर्ड उडवलीस? रुद्रांशने आश्चर्याने विचारलं त्याला. हो, कंटाळा आलाय, सेम स्टाईल करू. बदलली मग. सौरभ खांदे उडवून हसत म्हणाला. हा सोल्जर कट पण सूट करतोय पण तुला. रुद्रांश त्याच्या केसांकडे बघत म्हणाला. सौरभ त्यावर मान हलवून म्हणाला, थँक्यू, म्हणूनच केला. आता जर मी अंजूसमोर गेलो ना की ती मला तू समजून विचार पण करू नकोस. रुद्रांश त्याला इंटेन्स लूक देऊन जरब देत म्हणाला. सौरभ हसतच त्याच्या शेजारी बसला अन म्हणाला, चिल ब्रो. बाबा काय बोलले मग? कशाचं? रुद्रांशने विचारलं. तुला बाबांनी बोलवलं होतं ना आता? मी मगाशीच तर बोललो होतो. सौरभ आठवण करून देत म्हणाला. मला? कधी बोललास? रुद्रांशने हाताची घडी घालत विचारलं. सौरभ आता विचित्र हसत नरमाईने म्हणाला, नाही बोललो का? सॉरी, आता बोलतोय. तुला बोलवलं होतं त्यांनी. रुद्रांशने त्याच्या डोक्यात टपली मारली आणि आलोच बोलून खाली गेला. सौरभ पटकन रुद्रांशचा मोबाईल उचलून त्याच्या रूममध्ये गेला. सौरभ रूममध्ये आला नाही तेच त्या माणसाचा कॉल आला. सौरभ त्याच्यासोबत रुद्रांशचा आवाज काढूनच बोलला. ॲड्रेस सांगून त्या माणसांनी कॉल कट केला. सौरभने लगेच कॉल हिस्ट्री डिलीट केली. तो बाहेर जाणार तसा तो जागीच थबकला. समोर रुद्रांश हाताची घडी घालून उभा होता. त्याच्यावर नजर रोखून यांनी ऐकलं की काय? सौरभ मनात विचार करून घाबरला. रुद्रांशने भुवई उडवत काय विचारलं. तसा तो कसं तरी हसत बोलला, सॉरी, मला बाबांनी बोलवलं असं खोटं का बोललास? रुद्रांशने करड्या सुरात विचारलं. सौरभ गडबडून म्हणाला, अरे नाही, खरंच. बोल. थांब तू. रुद्रांश त्याच्याजवळ जात म्हणाला आणि त्याच्या गळ्यात हात टाकून आवळत विचारलं. बोल पटकन, का खोटं बोललास? अरे ते चिडतोयस का? मी काही अंजूचे फोटोज घेणार नव्हतो. सौरभ स्वतःला सोडवत हसवून म्हणाला. रुद्रांशने अजूनच जोरात गळा आवळला त्याचा. सौरभ वेदनेने ओरडला, मस्करी रे भावा. तुझा मोबाईल हवा होता. कशासाठी? रुद्रांशने त्याला रोखून बघत विचारलं. ते माझा रिचार्ज संपला होता आणि मला अर्जंट काम होतं जरा. सौरभ अडखळत म्हणाला. मग डायरेक्ट मागू शकत होतास ना? रुद्रांश बोलला. नेक्स्ट टाईम विचारून घेईन, प्लीज सोड ना आता. सौरभ विनवणी करत म्हणाला. नेक्स्ट टाईम याहूनही खराब हालत होईल, रुद्रांश धमकी देत म्हणाला. हो रे बाबा, सोड आता. रुद्रांशने मग सौरभला सोडलं. सौरभ बेडवर आडवा पडत म्हणाला, जा आता तू, मी झोपतो. तू लवकर झोपणारेस? झोपलास? रुद्रांश मान हलवून म्हणाला. खरंच रे, सकाळी उठायचे लवकर. सौरभ म्हणाला. बघतो ना, भेटू जिममध्ये. गुड नाईट. रुद्रांश दरवाजाकडे जात म्हणाला. गुड नाईट. सौरभ. रुद्रांश रूममध्ये येऊन बेडवर बसला. काहीतरी लपवत होता हा. माझा मोबाईल कधीच घेत नाही, मग आज का? आणि हा लवकर झोपणं शक्यच नाही. गॅलरीमध्ये जाऊन बघू का? तिथून काय करतोय ते तरी कळेल. स्वतःशीच बोलून रुद्रांश गॅलरीमध्ये गेला. त्याने सौरभच्या रूमची विंडो चेक केली. लाईट बंद झालेली बघून तो वळणार तेच त्याचं लक्ष चंद्राकडे गेलं. तो तिथेच भिंतीला खेटून चंद्राकडे बघत उभा राहिला. त्याला बेटल बटीम बीचवर असताना अंजूसोबतचे क्षण आठवले. कधी भेटेन असं झाले आता. ती पण वाट पाहत असेल का माझी? तो आकाशात बघत म्हणाला आणि स्वतःशीच हसला. त्याने मोबाईल काढून अंजूचा फोटो ओपन केला. माझी केस नसती तर उद्याच भेटलो असतो मी तुला. बाबांसोबत जे झालं, तुला या सगळ्यामध्ये गुंतवायचं नाही आहे. पण हो, केस ज्या दिवशी संपेल त्याच दिवशी मी तुला भेटेल. आणि फक्त भेटणार नाही, तुला मिसेस मोहिते बनण्याची मागणीही घालीन. तू फक्त त्यावेळेस हो म्हण म्हणजे झालं. सी यू सून. तो फोटोकडे बघत गहिऱ्या आवाजात म्हणाला. त्याने तिच्या फोटोवर ओठ टेकवले. तो हसून वळणार तशी त्याची नजर खाली गेली. सौरभ बाईकवर एक ब्रीफ केस घेऊन बसत होता. हा कुठे चालला असेल आणि ती ब्रीफ केस? ओ नो. रुद्रांशचे डोळे विस्फारले गेले. तो पळतच त्याच्या रूममध्ये गेला. त्याने कबर्ड ओपन केलं तर तिथे त्याने कलेक्ट केलेली सगळी कागदपत्रे नीट ठेवलेली होती. तो भरभर ती चेक करत बडबडला, सगळे पुरावे इथेच आहेत. मग हा माझी ब्रीफ केस का घेऊन गेला? रुद्रांशला आता डाऊट आला. मनात भीतीही दाटून आली. माझा फोन कारमध्येच होता. जेवण झाल्यावर त्याने परत फोन घेतला. ते पण खोटं बोलून, जे तो कधी करत नाही. त्याने हेअरस्टाईल आणि बियर्ड पण माझ्यासारखी. म्हणजे नो नो नो. रुद्रांशच्या सगळं लक्षात आलं तशी त्याला धडकी भरली. तो पळतच खाली गेला. तो त्याच्या बाईकची कीज घेऊन पटकन बाहेर गेला. तोपर्यंत सौरभ गेटमधून बाहेर पडला होता.
तो पटकन बाईक स्टार्ट करून सौरभच्या मागे गेला. त्याला कळलं नाही पाहिजे की मी त्याच्या मागे आहे असा विचार करून त्याने बाईकची स्पीड थोडी कमी केली. मनात आता कल्लोळ माजत चालला होता. सौरभसाठी त्याचं मन कासावीस होऊ लागलं. बराच वेळ रुद्रांश त्याच्या मागे होता. एका ठिकाणी सौरभ थांबला. रुद्रांशने त्याची बाईक थोडी दूरच पार्क केली आणि सौरभ काय करतोय हे बघत थांबला. सौरभ इकडे तिकडे बघत होता. त्याने ब्रीफकेस तिथल्या एका डस्टबिनमध्ये ठेवली. तो वळणार तितक्यात तिथे 2 माणसे आली आणि त्यांनी सौरभला पकडलं. गुंडच होती ती. सौरभ, रुद्रांश मोठ्याने ओरडला. त्या दोन्ही गुंडांनी रुद्रांशकडे पाहिलं. एक गुंड गोंधळून म्हणाला, सौरभ, तू सौरभ आहेस? मग रुद्रांश? मी आहे रुद्रांश. त्याला गुपगुमाने सोड. रुद्रांश तिथे एक करारी आवाजात म्हणाला. नजरेलाही धार चढली होती. त्यातल्या एका गुंडाने लगेच सौरभवर गन धरली. तू का आलास इथे? मी केलं असतं हँडल. सौरभ वैतागून म्हणाला. रुद्रांश दीर्घ श्वास घेत त्याच्यावर बरसला. मूर्ख आहेस का तू? ही माझी केस होती. तू कशाला मध्ये कलमडलास? तो त्याची गन घेणार तेच त्याच्या लक्षात आलं की तो त्याच्या युनिफॉर्ममध्ये नव्हता. घाईघाईमध्ये तो गन घ्यायलाही विसरला होता. गन विसरलास वाटतं ऑफिसर, तिथे एक माणूस येत म्हणाला. रुद्रांशने पाहिलं तर त्याने त्याचं तोंड बांधलेलं होतं. त्याच्या मागून अजून 2 गुंड आले. पक्क्या ब्रीफकेस आण. तो माणूस बाजूला बघून ऑर्डर सोडत म्हणाला. एक गुंड ब्रीफकेस घ्यायला जातो. सौरभ व रुद्रांशने घाबरून एकमेकांकडे बघितलं. रुद्रांशने इशारा केला तसं सौरभने त्या गुंडाला हुलकानी दिली आणि त्यांना एकमेकांवर आदळलं. त्या दोघांच्याही गन्स खाली पडल्या. रुद्रांश पटकन संधी साधून त्या माणसाकडे पळाला. त्याच्यासोबतची गुंडे रुद्रांशवर धावून आली. त्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांचा वार करून खाली पाडलं. तो त्या माणसाकडे जाणार तेच त्याने रुद्रांशवर गन चालवली. रुद्रांश पाय पकडून विवळत खाली वाकला. रुद्रांश, सौरभ जोरात ओरडला. त्याच्याकडे धावणार तेच त्या माणसाने त्यालाही गोळी मारली. सौरभसुद्धा पाय पकडत खाली बसला. रुद्रांश उठणार तेच 2 गुंडांनी त्याला पकडलं. तिकडे सौरभला पण 2 गुंडांनी पकडलं. दोघांचे हात बांधण्यात आले. खूपच रग आहे ना तुझ्या अंगात? तो तोंड बांधलेला माणूस रुद्रांशजवळ येत म्हणाला. त्याने ब्रीफकेस चेक केली तर त्यात न्यूजपेपरचे तुकडे होते. धोका? एवढा मोठा धोका? तो हात आवळत ओरडला. तुझ्यासारख्या गद्दारासोबत अजून काय व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? रुद्रांश त्याच्यावर नजर रोखत चिडून म्हणाला. खूप महागात पडणार आहे तुला हे. तो माणूस धमकी देत म्हणाला. स्वस्तात काही परवडत पण नाही मला. हे बघ, तुझी जी काही दुश्मनी असेल ती माझ्यासोबत आहे. त्याला सोड. रुद्रांश त्याला झरप देत म्हणाला. तो माणूस विचित्रपणे हसून म्हणाला. सोडू? खरंच सोडू? रुद्रांश, जे काही बघायचे ते आपण सोबत बघू. याला आज सोडायचं नाही. यांनी बाबांवर हमला करवला. आज काही मी सोडणारही नाही त्याला. सौरभ चवताळून बोलला आणि जोर लावून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. तू गप्प बस मूर्खा. रुद्रांश सौरभला ओरडला. तो त्या माणसाकडे बघत म्हणाला. हे बघ, तू त्याला सोड. मी तुला प्रॉमिस करतो. तुला सगळे पुरावे मी स्वतः आणून देईन. तो माणूस परत विचित्र हसून म्हणाला. वेड लागले का मला? मला गरज नाही आता त्याची. तसेही ते पुरावे माझं काही वाकड करू शकत नाहीत. आणि तू असा हातात लागल्यावर तुला सोडणारा मूर्खच म्हणायचा. त्यामुळे मी तर काही तुला सोडणार नाही. ठीक आहे, तुला माझ्यासोबत जे करायचे ते कर, पण त्याला सोड प्लीज. रुद्रांश त्याला थोडंसं विनवणी करत म्हणाला. सौरभला काही होऊ देऊ शकत नव्हता तो. रुद्रांश, मी जाणार नाहीये. सौरभ धुसफूस ओरडला. तू गप्प बस आणि सांगतोय ते कर. रुद्रांशही त्याच्यावर ओरडला. सोडणार ना? पण तुम्ही सोडणार? हे जग दोघेही सोबतच. तो माणूस विकृत हसत म्हणाला. त्याने तिथून एक लाकूड हातात घेतलं आणि तो रुद्रांशकडे जाऊ लागला. रुद्रांश सुटण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या 2 माणसांनी चांगलंच पकडून ठेवलेलं होतं. त्यात हातही बांधलेले होते. तिकडे काय जातोयस? इकडे ये. तुझ्यासारख्याला लोकांना बांधून मारण्यात मजा येते वाटतं. सौरभ चवताळून म्हणाला त्याला. सौरभ गप्प बस. रुद्रांश पुन्हा ओरडला. त्याला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. त्याला बस सौरभला सुखरूप घरी पाठवायचं होतं. नाही रुद्रांश, याच्यासारख्याला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे. अरे नामर्दा, आमचे हात सोड, मग दाखवतो खरे मर्द काय असतात ते. सौरभ त्याला अजून चिडवत म्हणाला. त्याचाही जीव रुद्रांशसाठी तुटत होता. रुद्रांशला सुखरूप ठेवायचं होतं त्याला. तो माणूस आता खूप चिडला. तो रुद्रांशकडे बघत म्हणाला. खूप मर्दानगी उतू चालली आहे त्याची. उतरवून येतो जरा. तो माणूस सौरभकडे गेला.
रुद्रांश पूर्ण जोर लावून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. समोर सौरभला बघून त्याला अजूनच घाम फुटू लागला. इकडे सौरभ त्या माणसाच्या तोंडावर थुंकून हसला. तो माणूस इतका चिडला की त्याने त्या लाकडाने जोरात सौरभच्या डोक्यावर वार केला. सौरभ! रुद्रांश पार हृदयाच्या गाभाऱ्यातून ओरडला. सौरभ रुद्रांशकडे बघून हलकासा हसतच खाली कोसळला. वर्तमान. पूर्वी एवढं बोलून शांत झाली. ती तोंडावर हात ठेवून रडत होती. अंजूने पटकन तिला मिठीत घेतलं. थोड्या वेळाने ती शांत झाली. पुढे? अंजूने हळूच धडधडत्या छातीने विचारलं. पूर्वी डोळे पुसत म्हणाली, माहीत नाही. सौरभची मेमरी लॉस होण्याआधी त्याने एवढंच सांगितलं पोलिसांना. मेमरी लॉस? अंजूने डोळे विस्फारून विचारलं. जेव्हा पोलिसांनी आम्हाला कॉल केला तेव्हा आम्हाला कळलं की सौरभ बेशुद्ध अवस्थेत होता. पण रुद्रांश? पूर्वीला बोलता बोलता परत गदगदून आलं. काय झालं असेल ते समजून अंजूच्याही काळजातून वेदनादायक कळ निघाली. आलेला हुंदका कसाबसा आतच गिळला तिने. पूर्वी कंट्रोल करत म्हणाली, सौरभला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर शुद्ध आली. त्याला आम्ही लगेच रुद्रांशबद्दल सांगितलं नाही. पोलिसांना त्यांनी बेशुद्ध होतपर्यंतचं सगळं सांगितलं. त्याच रात्रीला रुद्रांशला पाहायचं म्हणून सौरभ उठला आणि चक्कर येऊन तिथे पडला. त्याचं डोकं तिथल्या टेबलवर आदळलं गेलं आणि मागील 1 वर्षात जे घडलं ते सगळं विसरलाय तो. त्याच्यासमोर आम्ही रुद्रांश कसा गेला हे पण बोलत नाही. पोलिसांना आम्ही सगळीकडे रुद्रांश ॲक्सिडेंटमुळे गेला हेच पसरवण्याची विनंती केली. पण पोलिसांनी ही खबर पसरून दिली नाही. कारण रुद्रांशमुळे खूप क्रिमिनल्स घाबरून क्राईम करत नव्हते. तो दरारा तसाच राहावा म्हणून. न्यूजमध्येही रुद्रांशबद्दल स्प्रेड करून दिली नाही. ती माणसे, त्यांना पकडलं नाही? अंजूने दाटून आलेला कंठ आवरत विचारलं. नाही. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा घरून ते पुरावे पण चोरी झाले. त्यामुळे यामागे कुणाचा हात होता ते पण कळलं नाही. एवढं बोलून पूर्वी अंजूचा हात हातात घेतला आणि तिच्याकडे बघत म्हणाली, तुझ्याकडे कसं यावं हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. त्यात तू अजूनही रुद्रांशवर प्रेम करतेस की नाही हे पण माहीत नव्हतं. पण आज कळलं की तू तर त्याच्या प्रेमात. रुद्रांशच्या जाण्यामुळे पूर्ण घरच अंधारात ढकलल्यासारखं झालं होतं. हळूहळू सगळं नॉर्मल होत गेलं. पण सौरभ, तो पार बदलला गं. हसून खेळून राहणारा तो खूप सिरियस झाला. त्यात त्याच्या पत्रिकेतला दोष. 1 वर्षाच्या आतच त्याचं लग्न व्हावं असं कळलं. लग्नासाठी मनाची तयारी करणं खूप अवघड होतं आमच्यासाठी. पण करणार काय? लग्न जर झालं, एक चांगली मुलगी या घरात आली तर सगळं नीट होईल असं वाटलं आम्हाला. त्यात जर तूच घरी आलीस तर रुद्रांश आमच्यासोबत असल्याची जाणीव देखील राहील मनात असं वाटलं. म्हणून तुला सौरभसाठी मागणी घातली आम्ही. अंजूने झटकन तिच्या हातातून हात काढून घेतला. तिने नजर दुसरीकडे वळवली. पूर्वीला तिची मनस्थिती समजत होती. अंजू, मला माहिती आहे तू रुद्रांशला अजूनही मनात ठेवलेस. अगं पण तो आता, त्याचं जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे आणि सगळ्यांच्या मनात तो राहणारच आहे. पण तू एक दिवस तुला मूव्ह ऑन तर करावंच लागणार आहे ना. मग सौरभ सोबतच का नाही? तू मला पहिल्यापासून माझी वहिनी म्हणून हवी होतीस. फक्त तेव्हा. असं बोलून पूर्वीने पुन्हा अंजूचा हात हातात घेतला आणि पुढे म्हणाली, पण हो, तुला आम्ही फोर्स करणार नाही. तू हवा तितका वेळ घे, हवा तो निर्णय घे. आम्ही त्याविरुद्ध जाणार नाही. पण एक सांगू शकते, सौरभ तुझ्यासाठी योग्यच असेल. पूर्वीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि उठून डोळे पुसतच बाहेर गेली. अंजू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला कंट्रोल झालं नाही आणि तिचा हुंदका बाहेर पडला. दोन्ही हातात तोंड पकडून ढसाढसा रडत होती ती. एवढं सोपं होतं का त्याला विसरणं? तिचं पूर्ण हृदय रुद्रांशमय झालं होतं. तिचं जग बनून गेला होता तो. आणि आता त्याच्या जागेवर दुसरा कोणी कधीच नाही. थोडा वेळ गेला. तिने कसंबसं सावरलं स्वतःला. डोळे पुसता पुसता तिचं लक्ष हाताकडे गेलं. भाजल्यामुळे लाल पडला होता. तितक्यात कुणीतरी बोललं, आत येऊ? अंजूने मान वर करून पाहिलं तर समोर सौरभ उभा होता. ती खाली बघूनच मानेनेच हो म्हणाली. सौरभ तिच्यासमोर येऊन थांबला. त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. त्याने तिथल्या टेबलचा ड्रॉवर ओपन करून काहीतरी शोधलं. अंजूवर बघणार तेच तो वळला. तिने पटकन बाजूला बघितलं. तो तिच्या शेजारी येऊन बसला तशी ती पलीकडे सरकली. घाबरू नका, खाणार नाहीये मी तुम्हाला. तो हात द्या इकडे. तो हात समोर करत म्हणाला. अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे. तिचे लाल भडक झालेले डोळे बघून त्याच्या चेहऱ्यावर वेदना पसरली, जी तिच्या नजरेला दिसत होती.
तिने खाली पाहिलं. तिला काय करावं ते सुचेना. त्याचा हात समोरच होता अजून. तिला त्याचा हिरमोड करायचा नव्हता. तिने हळूच त्याच्या हातात हात दिला. सौरभ तिच्या हातावर क्रीम लावून लागला. तसं तिला वेगळंच फील झालं. तो खाली बघतच म्हणाला, काल मी तुम्हाला पाहिलं आणि खरंच सांगतो, घरी येऊनही मी तुमचाच विचार करत होतो. घरच्यांनाही डाऊट आलाच होता. पण योगायोग बघा ना, तुम्हालाच माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी निवडलं. मला या क्षणापर्यंत हे माहीत नव्हतं. आत्ता बाहेरच बाबांनी सांगितलं. सोबत त्यांनी मला तुमच्याबद्दल आणि रुद्रांशबद्दल पण सांगितलं. तिने मान वर केली. तो आता तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तेव्हा कुठे तुम्ही भेटल्यापासून असं का वागत होतात हे कोडं उलगडलं. तिने पुन्हा खाली मान घातली. तो हलकंसं हसत म्हणाला, तुम्ही लांब राहून पण त्याच्यावर इतकं प्रेम करत होतात. खरंच नवल वाटलं ऐकून. आणि हे ऐकून तर आता तुम्हीच माझ्या आयुष्यात यावं असं वाटायला लागले. कारण जर दूर राहूनही तुम्ही एवढं प्रेम करू शकतात तर जवळ राहून. अंजूने झटकन तिचा हात मागे घेतला. तिने त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं. भरून आलेले डोळे गच्च मिटले तिने. थोडा वेळ शांततेत गेला. सौरभ मग पुढे म्हणाला, मी काही फोर्स करत नाहीये. मी फक्त माझ्या मनातलं तुम्हाला सांगितलं. डज नॉट मीन की तुम्ही हो म्हणालच पाहिजे. तुमच्या घरचे, माझ्या घरचे कुणाचंही ऐकू नका. ऐकलं तर फक्त तुमच्या मनाचं ऐका. तुम्ही तुमचा डिसिजन घेण्यास फ्री आहात. पण एक लक्षात ठेवा फक्त, मला तुम्ही खरंच आवडता आणि मी तुमच्याशीच लग्न करेन. अंजूने त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. दोघांचीही नजरानजर झाली. का माहीत पण तिला त्याच्या नजरेत खरंच स्वतःसाठी प्रेम दिसलं. तुम्हाला विचित्र वाटेल, पण हा माझा फायनल डिसिजन आहे. तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ द्या, कोणताही निर्णय घ्या. पण तुम्ही जेव्हा कधी माझ्यासमोर याल ना, तेव्हा तुम्ही मला तुमच्या होकाराची वाट पाहत असलेलाच बघाल. तो ठामपणे म्हणाला. अंजूने खाली पाहिलं. तो उठला आणि तिच्यासमोर टॉवेल ठेवत म्हणाला, फ्रेश व्हा आणि बाहेर या. वाट पाहतोय आम्ही सगळे. तो थोडासा घुटमळून बाहेर निघून गेला. अंजू आता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थक्क होऊन पाहत राहिली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.